नमस्कार, यस न्यूज महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। भाजपाचे उमेदवार किसन कथोरे यांच्या प्रचार सभेत मानिवली गावच्या लाडक्या बहिणीने गाणे गाऊन उपस्थितांची मने जिंकली। मुरबाड विधानसभा मतदारसंघाचे भाजपा महायुतीचे उमेदवार किसन कथोरे यांच्या कल्याण ग्रामीण परिसरातील प्रचार सभेत मानिवली गावच्या श्रीमती बारकुबाई हरिश्चंद्र माळी या लाडक्या बहिणीने आमदार कथोरे यांच्यावर गाणं गाऊन स्वतःसह इतरांनाही थिरकायला लावणाऱ्या बहिणीने श्री कथोरे यांच्यासह उपस्थित सर्वांची मने जिंकली। संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागलेल्या मुरबाड विधानसभा निवडणुकीत इतर अनेक उमेदवार असले तरी खरी लढत ही भाजपाचे उमेदवार किसन कथोरे व महाविकास आघाडीचे शरद पवार गटाचे उमेदवार सुभाष गोटीराम पवार यांच्यात होणार आहे। दोघांचाही प्रचाराचा झंझावात सुरू आहे। प्रत्येक गावात दोघांनाही कमी अधिक प्रमाणात लोकांचा प्रतिसाद मिळतोय। पक्षीय विचार केला तर या मतदारसंघात भाजपावर लोकांचा भयानक राग आहे। उलट महाविकास आघाडीला सहानुभूती मिळत आहे। पण व्यक्ती म्हणून तुलना केली तर विद्यमान आमदार किसन कथोरे हे सरस ठरत आहेत। त्या मानाने सुभाष पवार मागे पडत आहेत। अशा या परिस्थितीत महायुतीचे उमेदवार किसन कथोरे यांचे कल्याण तालुक्यातील मानिवली गावात आगमन होताच त्यांच्यावर जेसीबीतून फुलांचा वर्षाव करून पुष्पवृष्टी करण्यात आली। गावातील मुख्य रस्त्यावरून त्यांची प्रचार रॅली निघून मंदिरात जाऊन मारुतीचे दर्शन घेऊन परत आल्यावर गावातील चौकात गावात सरपंच सदस्य महिलांनी त्यांचे औक्षण केले। यावेळी बारकुबाई हरिश्चंद्र माळी या लाडक्या बहिणीने उमेदवार कथोरे यांच्यावर गाणं गाऊन उपस्थित सर्वांनाच ठेका धरायला लावला। यावेळी हे गाणे ऐकून आपल्या डोळ्याचे पारणं फिटल्याची प्रतिक्रिया श्री कथोरे यांनी व्यक्त केली। या प्रचार रॅलीत आजूबाजूच्या गावातील शेकडो कार्यकर्ते पदाधिकारी सहभागी झाले होते। यावेळी मानिवली गावातून आमदार कथोरे यांना चांगला प्रतिसाद मिळत आहे। यस न्यूज महाराष्ट्रासाठी संजय कांबळे, सहसंपादक, मुंबई। माझ्या भगिनींनी एक गाणं कसं रचलं लिहिलेलं नाही, काही नाही, पण एक वेगळ्या पद्धतीने तिने मला मोह टाकला आणि मनापासून तिचं तुमच्या सगळ्यांच्या वतीने अभिनंदन करतो। म्हणजे माझ्या लाडक्या बहिणींनी माझं जे स्वागत केलं त्याबद्दल मानिवली मधील सगळ्यात माझ्या लाडक्या बहिणींचं मनापासून मी आभार मानतो। माझी कार्यकर्त्यांना विनंती आहे की तुम्ही खूप मजबूत फळी तयार केलेली। मला वाटतंय तुमच्या समोर कोणी आहेच नाही। लोणे साहेब पण आपल्या सतत प्रवासात आहे, घोर बरोबर आहेत, RPI सुद्धा, आणि बरेच इतर समाजसेवी अशा सगळ्याच पक्षांनी आपल्या या कार्यकर्त्यांनी ग्रामीण भागामध्ये एक खूप मोठं जाळं तयार केलंय। आणि खरं मला समाधान वाटतंय का विकासाची दृष्टी असल्यामुळंच माझा कार्यकर्ता एकवटला जातो आणि त्यासाठी खऱ्या अर्थाने आज तुम्ही उपस्थित असलेले सगळेच आमचे बँकेचे उपाध्यक्ष असतील, गायकर सर असतील, आमचे शेलार असतील, सर्वच उपस्थित प्रमुख आपल्या सगळ्यांना मी मनापासून धन्यवाद देईल। कथोरे साहेब आमचा बंधू, कथोरे साहेब आमचा बंधू, कथोरे साहेब आमचा बंधू, कथोरे साहेब आमचा बंधू। वाट बदलणार त्या बहिणी गलार, त्या बहिणी वाट बदलणार त्या बहिणी गलार, त्या बहिणी वाट बदलणार त्या बहिणी गलार, त्या बहिणी वाट बदलणार। कथोरे साहेब निवडून ये, नगर साहेब निवडून ये, कथोरे साहेब निवडून ये, नगर साहेब निवडून ये। आमदार किसन कथोरे साहेब